कीटक, सस्तन प्राणीपक्षी किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा कीटकांच्या नामशेष होण्याचा दर 8 पटीने जास्त आहे. हे संकट विशेषतः परागकण वाहक असलेल्या मधमाशांसाठी गंभीर आहे, ज्यांची परिसंस्था आणि शेतीमधील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जंगली आणि पाळीव मधमाशा 75% शेती पिकांचे आणि 90% जंगली फुलझाडांचे परागीकरण करतात. जगातील 30% पेक्षा जास्त अन्न उत्पादन मधमाशांवर अवलंबून आहे. आज मधमाशा आणि जंगली मधमाशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जर हा कल असाच सुरू राहिला तर पुढील दशकात मधमाशांची निम्मी संख्या नाहीशी होऊ शकते. मधमाशांचे नाहीसे होणे म्हणजे वनस्पती आणि अन्न, निसर्ग आणि मानवतेला जोडणारा दुवा गमावणे होय. भारतीय संशोधकांच्या अभ्यासात मायक्रोप्लास्टिक प्रदूषण आणि कीटकांच्या घटत्या संख्येमध्ये संबंध आढळून आला आहे. मधमाशा विद्युत स्पंदनांद्वारे त्यांच्या पर्यावरणाशी संवाद साधतात. त्या केवळ गंधरंग आणि फुलांच्या आकारावरूनच नव्हे तर आश्चर्यकारकपणे फुलाच्या विद्युत क्षेत्राला संवेदन करूनही दिशा ओळखतात. जेव्हा एखादी मधमाशी फुलाजवळ येते तेव्हा त्या विद्युत क्षेत्राद्वारे संवाद साधतात. मधमाशा उडत असताना हवेसोबतच्या घर्षणामुळे त्यांच्या शरीरावर धनप्रभार येतो, तर जमिनीवर असलेल्या फुलांवर ऋण प्रभार असतो. या फरकामुळे एक असे विद्युत क्षेत्र तयार होते ज्यामुळे मधमाशी जमिनीवर उतरण्यापूर्वीच परागकण तिच्यापर्यंत पोहोचू शकतात. प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे की मधमाशा फुलांना त्यांच्या विद्युत क्षेत्रावरून ओळखू शकतात, विशिष्ट विद्युत संकेतांना मकरंदाच्या उपस्थितीशी जोडू शकतात आणि फुलाच्या अवशिष्ट प्रभाराच्या तीव्रतेवरून त्याचा ताजेपणा सुद्धा ठरवू शकतात. एकदा फुलाला भेट दिल्यानंतर त्याचे विद्युत क्षेत्र कमकुवत होते आणि इतर मधमाशा तो संकेत ओळखू शकतात की फुलात मकरंद कमी आहे. इतकेच नाही तर मधमाशीचा स्वतःचा विद्युत प्रभार वनस्पतीला सुगंध सोडण्यासाठी उत्तेजित करू शकतो, ज्यामुळे आणखी परागकण आकर्षित होतात. अशा प्रकारे मधमाशा आणि फुले यांच्यामध्ये एक संपूर्ण विद्युत संवाद प्रणाली कार्यरत असते. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकद्वारे वाहून नेला जाणारा स्थिर विद्युत प्रभार या विद्युत स्पंदनांना विकृत करतो, ज्यामुळे मधमाशीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो. परिणामी मधमाशा फुले ओळखू शकत नाहीत, मकरंद शोधू शकत नाहीत, घरी परतण्याचा मार्ग शोधू शकत नाहीत किंवा त्यांच्या वसाहतीतील सदस्यांना ओळखू शकत नाहीत. मायक्रोप्लास्टिकचा अगदी लहान डोस देखील मधमाशांसाठी प्राणघातक ठरू शकतो. मधमाशांचे शरीर संवेदनशील केसांनी झाकलेले असते आणि त्या सतत त्यांच्या पर्यावरणाशी संवाद साधत असतात, ज्यामुळे प्लास्टिकचे कण त्यांच्या शरीरावर स्थिरावतात आणि सहजपणे त्यांच्यात प्रवेश करतात. कीटकांवर मायक्रोप्लास्टिकच्या परिणामाचा अभ्यास करणाऱ्या प्रमुख तज्ज्ञांपैकी एक म्हणजे प्रोफेसर डेव्हिड बाराकी, जे फ्लॉरेन्स विद्यापीठातील कॉग्निटिव्ह अँड बिहेवियरल इकॉलॉजी लॅबचे प्रमुख, जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्र व प्राणी वर्तनशास्त्रामध्ये PhD आहेत. आमच्या अभ्यासातून आणि इतर सहकाऱ्यांच्या अभ्यासातून आम्हाला आधीच माहीत आहे की उदाहरणार्थ मायक्रोप्लास्टिक आतड्यांतील सूक्ष्मजीवांवर गट मायक्रोबायोम परिणाम करू शकते. म्हणून जर ते मायक्रोप्लास्टिक खात असतील तर यामुळे डिस्बायोसिस निर्माण होऊ शकतो किंवा मायक्रोबायोमवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे आम्हाला आढळले की याचा परिणाम रोगप्रतिकार शक्तीवर होऊ शकतो. त्यामुळे मधमाशा आणि भुंगेरे या दोन्हींमध्ये एक प्रकारची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे त्या संसर्गाशी लढण्यास सक्षम राहत नाहीत आणि त्यांच्या वर्तनातही बदल दिसून येऊ शकतो. उदाहरणार्थ शिकणे आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि पॉलिथिलिनमुळे मधमाशांना फारसा त्रास होत नाही. आणि पॉलिथिलिनचा केवळ जगण्यावरच नव्हे तर शिकणे आणि स्मरणशक्तीवरही मोठा परिणाम होतो. म्हणून आमच्या प्रयोगात आम्हाला खरोखरच आढळले की पर्यावरणात आढळणारी ही पॉलिमरची घनता स्मरणशक्ती तयार होण्याच्या आणि स्मरणशक्तीच्या पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकते. आणि हे अर्थातच चिंताजनक आहे, कारण मी म्हटल्याप्रमाणे मधमाशांसाठी त्यांची शिकण्याची आणि स्मरणशक्ती चांगली असणे खूप खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा मायक्रोप्लास्टिक अन्नातून किंवा हवेतून मधमाशीच्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा ते आतड्यांना नुकसान पोहोचवतात, चयापचय आणि प्रजनन कार्यात अडथळा आणतात, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि त्यांच्या वर्तनात बदल घडवतात. इतकेच नव्हे तर दिशा ओळखण्याची क्षमताही गमावून बसतात.
जगभरातील पक्षीशास्त्रज्ञ एक चिंताजनक प्रवृत्ती दिसून येत आहे. जंगली पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. केवळ उत्तर अमेरिकेतच गेल्या 50 वर्षांत अंदाजे 3 अब्ज पक्षी नाहीसे झाले आहेत. ही एकूण पक्षी संख्येच्या 1/4 संख्या आहे. संपूर्ण जीवमंडळाप्रमाणेच पक्ष्यांच्या जीवनातही विद्युत संकेत तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. पक्ष्यांची चेतासंस्था मेंदूतून शरीराच्या सर्व भागांमध्ये विद्युत संकेत प्रसारित करून कार्य करते. हे आवेग खालील गोष्टी नियंत्रित करतात: उडताना पंख, शेपटी आणि शरीराच्या हालचाली, दृष्टी आणि समन्वय, बोधात्मक प्रतिसाद, उदाहरणार्थ भक्षकांपासून स्वतःचा बचाव करणे, गाणे आणि शाब्दिक संवाद. पक्षी हे खरेखुरे जिवंत मार्गदर्शक आहेत जे हजारो किलोमीटरचा प्रवास करून वर्षानुवर्षे नेमक्या त्याच ठिकाणी परत येऊ शकतात. शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की अनेक स्थलांतरित पक्षी दिशादर्शनासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करतात. एका विमानाची कल्पना करा. आकाशात हरवू नये म्हणून वैमानिकाला रेषा आणि खुणा असलेली रडार स्क्रीन दिसते. पक्ष्यांसाठी त्यांचे डोळे अशा रडारप्रमाणे काम करतात. त्यांच्या डोळ्यांतील विशेष रेणुप्रकाश आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दोन्ही ओळखतात आणि त्यांचे विद्युत संकेतांमध्ये रूपांतर करतात. मेंदूमध्ये ते संकेत वास्तविक जगावर क्षेत्ररेषांचे आच्छादन असलेली एक प्रतिमा तयार करतात. एक पक्षी एकाच वेळी ढगजमीन आणि त्याचे चुंबकीय रडार पाहतो, ज्यामुळे त्याला कोणत्याही दिशेने सहजपणे मार्गक्रमण करता येते. पक्ष्याच्या शरीरात प्रवेश करणारे स्थिर विद्युत प्रभारित सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक कण विद्युत आवेगांना विकृत करतात आणि त्याच्या मज्जासंस्थेच्या कार्यात व्यत्यय आणतात. यामुळे शारीरिक हालचालींमधील समन्वयाचा अभाव, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता कमकुवत होणे, तसेच आवाज काढणे आणि अवकाशीय दिशाज्ञान यांमध्ये बिघाड होतो. बाह्यतः वाढत्या अनियमित उड्डाण, स्थिर वर्तन आणि अधिक हळूक्षीण चिवचिवण्याच्या रूपात दिसून येते. घरट्यातील पिल्ले विशेषतः असुरक्षित असतात. अनेक पिल्ले प्रौढ होईपर्यंत जगत नाहीत आणि जी जगतात त्यांच्यात अनेकदा संज्ञानात्मक कमजोरी दिसून येते. तथापि एवढेच नाही, प्लॅस्टिकमुळे पक्ष्यांचे यकृत, मूत्रपिंड, पोट आणि मेंदूला नुकसान पोहोचते, ज्यामुळे अल्झायमर रोगासारखी लक्षणे दिसू लागतात. निरोगी दिसणारे पक्षीसुद्धा त्यांच्या जोडीदाराची आणि पिलांची योग्य काळजी घेण्याची क्षमता गमावतात, ज्यामुळे त्यांच्या यशस्वी प्रजननाची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. सागरी जीवन. पाण्याच्या पृष्ठभागाखाली एक असे अनोखे जग आहे जिथे दृष्टी कमकुवत होते आणि आवाज विरूपित होतो. अशा परिस्थितीत सागरी जीव इलेक्ट्रोरिसेप्शनद्वारे वास्तवाला वेगळ्या प्रकारे समजून घेतात. ही एक अशी क्षमता आहे ज्याद्वारे ते क्षीण विद्युत क्षेत्रे जाणू शकतात आणि त्यांच्या आधारे मार्गक्रमण करू शकतात. शार्कसारखे शिकारी प्राणी त्यांच्या भक्ष्याच्या स्नायूंच्या आकुंचनातून आणि हृदयाच्या ठोक्यांमधून निर्माण होणारे सूक्ष्म विद्युत आवेग ओळखू शकतात. जरी एखादा मासा निश्चल आणि वाळूत लपलेला असला तरी त्याचे जैवविद्युत संकेत त्याचे स्थान उघड करतात. पाण्यातील सर्व सजीव त्यांच्या त्वचेतून होणाऱ्या आयन प्रवाहामुळे सतत जैवविद्युत क्षेत्रे निर्माण करतात. जेव्हा प्राणी हालचाल करतो किंवा जवळ दुसरा एखादा सजीव दिसतो तेव्हा त्या क्षेत्रांमध्ये सूक्ष्म बदल होतो. विद्युत आवेग हे जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत, अगदी पाण्याखाली सुद्धा. स्थिर विद्युत प्रभारित सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक हे संकेत विकृत करू शकतात किंवा रोखू शकतात, ज्यामुळे सागरी जीव विशेषतः असुरक्षित बनतात. परिणामी सागरी प्राणी आणि मासे त्यांची शिकार अचूकपणे शोधण्याची, भक्षकांपासून बचाव करण्याची आणि स्थलांतर मार्गांचे अनुसरण करण्याची क्षमता गमावतात. यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो आणि लोकसंख्येत घट होते. शिवाय सूक्ष्म प्लास्टिकच्या संपर्कात आलेल्या माशांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीच्या बिघाडापासून ते रक्ताच्या रचनेत बदल होण्यापर्यंत विविध प्रकारचे विषारी परिणाम दिसून येतात. माशांमध्ये चेताविषारी पणावाढ, खुंटणे आणि प्रजनन क्षमतेत घट झाल्याची लक्षणे देखील नोंदवली गेली आहेत. जीवमंडळातील सर्व प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म विद्युत आवेगांवर अवलंबून असतात. हेच आवेग स्थिरविद्युत प्रभारित सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिकमुळे विकृत होतात. सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक आधीच प्रत्येक पर्यावरणात पसरले आहेत आणि सर्व परिसंस्थांमध्ये एकरूप झाले आहेत. येथे दिलेली उदाहरणे ही केवळ एका लहान भागाचे प्रतिनिधित्व करतात. जागतिक समस्या.
जीवमंडळात अपवाद न ठेवता व्यत्यय येत आहेत आणि त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच आहे. संदेशवहनात अडथळा, जैविक संबंधांमध्ये बिघाड, जीव प्रणालींमध्ये बिघाड आणि अंतिमतः जीवनाचाच मृत्यू. सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक सर्वत्र आहेत आणि ते ज्याला स्पर्श करतात ते हळूहळू मरत आहे. विद्युतभारित सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक नैसर्गिक जैविक प्रेरणांना विचलित करतात, ज्या जीवनाचा पाया आहेत. हळूहळू ते जीवमंडळांना अस्तित्वात राहण्यास आणि एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करणाऱ्या यंत्रणांना नष्ट करतात. हा ऱ्हास आतून सुरू होतो, हळूहळू, जवळजवळ नकळतपणे, तरीही अटळपणे. जे आज निरोगी आणि जिवंत दिसते ते देखील सूक्ष्म नॅनोप्लास्टिकने आधीच दूषित झालेले आहे. आज आपल्या ग्रहावर हे कण इतके जमा झाले आहेत की ते संपूर्ण जीवमंडळ अनेक वेळा नष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. आणि त्यांची संख्या दररोज वाढतच आहे. निसर्ग केवळ एक निवासस्थान नाही, तो आपला श्वास, आपले पोषण आणि आपले संरक्षण आहे. मानवजात तंत्रज्ञानाशिवाय जगू शकते, पण हवा, पाणी आणि सजीवांशिवाय नाही. जेव्हा पृथ्वीवरील जीवन नष्ट होते तेव्हा मानवजातही नष्ट होते. सत्य हे आहे की आपण स्वतःला कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी आपले अस्तित्व निसर्गापासून वेगळे नाही. आपण त्याचाच एक भाग आहोत. त्यामुळे तुम्ही कदाचित ओळखले असेल की आपण पुढे कशाबद्दल बोलणार आहोत. होय, आपल्याबद्दलच. जीवनाची स्पंदने. मानवांसाठी जीवमंडळातील सर्व सजीवांप्रमाणेच विद्युत संकेत हे जीवनाचे स्पंदन आहेत. मानवी शरीर अगदी शब्दशः एक विद्युत प्रणाली आहे. मेंदू विद्युत स्पंदनांच्या मदतीने विचार करतो. पेशी एकमेकांना विद्युत संकेत पाठवत असल्यामुळे हृदय धडधडते आणि चेतासंस्थेकडून संकेत मिळाल्यावर स्नायू आकुंचन पावतात. चेतापेशी, न्यूरॉन्स, विद्युत स्पंदने निर्माण करून आणि प्रसारित करून शरीराच्या सर्व कार्यांमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका